जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळात जमीन व्यवहाराच्या अनियमित नोंदी प्रकरणी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तब्बल 8 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर निवृत्त झालेल्या 5 अधिकाऱ्यांवर देखील कार्यालयीन चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे। या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांपासून ते तलाठींपर्यंतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईने जमीन घोटाळ्यातील दोषींचे धाबे दणाणले आहे। नंदुरबारमध्ये तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी 26 मे 2025 रेल्वे स्टेशन रोड येथील शासकीय निवासस्थानी तक्रारीच्या अनुषंगाने छापा टाकत सेवानिवृत्त मंडळ अधिकारी ZM पठाण यांना कोणताही शासकीय अधिकार नसताना या ठिकाणाहून 2 वर्षांपासून अधिकचा कार्यकाळ कामकाज करत असल्याने तसेच शासकीय दस्तऐवज विनापरवानगी हाताळत व ताब्यात ठेवत असल्याचे दिसून आले होते। या प्रकरणी नंदुरबार विधानसभेचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। याच अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। 24 जुलै 2025 रोजी चौकशी समिती स्थापन केली होती। यात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह तत्कालीन प्रांताधिकारी अंजली शर्मा, तत्कालीन शहादा आणि नवापूर तहसीलदारांसह 2 नायब तहसीलदार यांचा समावेश होता। या चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता। या अहवालावरून शासकीय सेवेत असलेल्या 8 तर शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या 4 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे। या प्रकरणी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सहाय्यक मंडळ अधिकारी तलाठी प्रशांत देवरे, हरीश पाटील, शिवाजी यादव, संजय रनयवले, महेश गावित, अशोक कोकणी, बाळू धनगर, जयसिंग पावरा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर सेवानिवृत्त झालेले JM पठाण, LD गिरासे, RM राजपूत, PS गावित, अब्दुल माजी अब्दुल करीम शिकलीकर यांच्यासह वरील सर्वांवर खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे। 13 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे। मुळातच या कारवाईनंतर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय जमिनीमध्ये अवैधरित्या नोंदी करून जमिनी हडप करू पाहणाऱ्या भूमाफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणणार आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या चौकशी आणि कारवाईनंतर प्रशासनाचा मोर्चा आता या भूमाफियांच्या दिशेने वळणार असून अवैधरित्या नोंदी करून काबीज केलेल्या या जमिनींवर हक्क त्यांच्या हातातून जाणार अशीच काहीशी परिस्थिती आता निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।